हॅलो फ्रेंड्स, तुमच्या सगळ्यांचं स्वागत करते माझ्या नवीन ब्लॉगमध्ये. तर चला, गुड मॉर्निंग सगळ्यांना. आणि सकाळचे वाजलेले आहेत आता 7:30. आज आहे ना उठायला पण थोडं उशीर झालेला आहे, कारण आज आहे संडे आणि सुट्टीचा दिवस आहे. तर बघा, आज दीदीला पण स्कूलला सुट्टी आहे आणि तिच्या पप्पांना पण म्हणजे सकाळी काय लवकर जायचं नसतं, थोडं लेट जाते ते. रविवारचा दिवस असला ना थोडं आरामात चलतं. आणि मग उठायला पण मला उशीर झाला. सकाळी किती जरी म्हणलं ना का नाही उद्या सुट्टीचा दिवस आहे, तरी पण आहे ना लवकर उठायचंच आपण. जो आपला टाईम असतो रेग्युलर तो उठायचा. आणि मग कसं लवकर उठलं ना तर सकाळी आपले जसं टायमाला कामं होते तसं होते. तर म्हणजे लवकर उठल्यावर पटपटच आवरतात कामं, आणि लेट जर उठलं ना तर सगळे कामं दिवसभर लेटच होत चालत येतं. आणि सगळं असं लेटच होत चालतं. पण रात्री मी किती प्रयत्न केला, मी नाही आता किती झालं ना तर लय वेळ झोपायचं नाही. सुट्टीचा दिवस जरी असला तरी पण आपलं रेग्युलर जो टायमाला उठतं ना त्याच टायमाला उठायचं. पण नाही, सकाळी उठायचं टायमिंग झाला का नाही अंगात वारं येतं. किती म्हणून नाही आता उठते मी अलार्म लावून ठेवलेला असतो 5-5:30चा. तर म्हणजे अलार्म वाजला ना तर मग मी उठते लगेच, कारण दीदीला पण सगळे स्कूलला जायचं असतं आणि यांना पण जायचं असतं. मग त्याच्यामुळे आवरत नाही नाश्ता ते सगळं, टिफिन वगैरे सगळं व्हायला पाहिजे. मग त्याच्यामुळे मी लवकर उठत असते. इतर ना दरवेळेस म्हणजे संडे सोडून. पण आज संडे असला ना तर मनाला पण वाटतं का नाही आज सुट्टी आहे, किंवा जबाबदारी नसते का कोणाला कुठं जायचं नाही आहे, का आवरायची जबाबदारी नसते, जाऊ द्या आज सुट्टीचा दिवस आहे असं होऊन जातं. तर तसंच झालेलं आहे पहा. तर म्हणलं चला आज सकाळी सकाळी थोडासा व्हिडिओ घ्यावा. आणि आता मी उठलेली आहे आणि स्वयंपाक ते झालेलं आहे. उठल्यावरती मी थोडा नाश्ता आणि ते केला आणि स्वयंपाक आणि ते करून घेतलेला आहे, पण बाकीचे सगळे काम अजून तसेच येतं. तर चला, मी भेटते तुम्हाला थोड्या वेळात. तर चला, याच्या पप्पांना नाश्ता दिला आणि दीदीला आणि शिवांशी पण उठल्या होत्या, तिने दोघींनी पण नाश्ता केला आणि मी पण केला. तुम्हाला तर सांगितलंच होतं मी मगाशी. आणि आता वाजले तर 9 ते 9:30 झालेली इथं. आणि मी दीदीला आणि शिवांशीला दोघीला आंघोळ घातली आणि मला पण गरम पाणी करायला ठेवलेलं आहे. बघा, आम्ही इथे हीटर लावतो, तर इथं काय दुसरं काही ऑप्शन नाही आहे काही. तर आम्ही गरम पाणी करण्यासाठी मी हीटर्स लावते इथं. पण शिवांशीला लक्ष द्यावं लागतं, जोपर्यंत पण पाणी गरम होत नाही तोपर्यंत मग मी दुसरं काही काम करत नाही. पाणी जो गरम होत नाही तोपर्यंत मी तिलाच पाहते. तर दोघींना पण मी ना आज आंघोळ्या घातल्या आता. आणि म्हणजे सुट्टीचा दिवस असला कसं व्यवस्थित सकाळी कसं पटपट दिदीला आपण स्कूलला जायचं म्हणजे मग नुसतं पाणी घ्यायचं, काय साबण वगैरे लावायचं, नुसतं पाणी घ्यायचं, काय व्यवस्थित काय आंघोळ होत नाही, आवरायचं असतं त्याच्यामुळे. पण आज मग त्याचे केस वगैरे धुवायचे होते. सुट्टीचा दिवस होता, म्हणलं तुझे केस ते धुवून देते, तेल बिल लावून दिलं सगळं चांगलं. आणि शिवांशीला पण घातली, मग त्याच्याबरोबर म्हणली मम्मी मला पण करायची. तर मग तिला पण आंघोळ घातली मी. आणि त्याचे पप्पा पण नाश्ता वगैरे करून आवरून गेले ड्युटीला. आणि मग मी त्यांना दोघींना म्हणलं चला आता तुम्ही दोघी ना थोड्या वेळ पार्कमध्ये खेळायला जा. तर शिवांशीला पण काय होतं, रोज दीदी स्कूलला जाते ना, मग एकटी असते ती पण बोर होऊन जाते. तर आज सुट्टी आहे ना, तर मग मी म्हणलं तुम्हाला दोघींचं आवरून देते मी, आणि मग माझं पण बाकीचं काम होईपर्यंत तुम्ही पार्कमध्ये तर खेळून या, मग तिथून आल्यानंतर आपण जेवण करू. आणि मग मी पण आता पाणी गरम करायला ठेवले, तर मी पण आता आंघोळ करते आणि कपडे धुवायचे बाकी इथं. आणि हे म्हणजे घरं पण पुसून घ्यायचे बाकी इथं. तर मग मी त्यांना येऊपर्यंत कपडे ते धुते आणि घरं ते पुसून घेते. तर मग त्या पार्कमध्ये घेऊन आल्यावर आपण त्यांना विचारू तुम्ही काय काय मजा केली, काय काय खेळा पार्कमध्ये. तर चला, मी तुम्हाला भेटते नंतर. तर मी माझं आहे ना काम सगळं आवरून घेतलेलं आहे. भांडे वगैरे घासून घेतले, तर कपडे ते पण धुवून घेतले, तर आणि जेवण ते पण केलं, घरं ती पण पुसून घेतले. तर आवरलंय माझं सगळं काम. आणि दीदी शिवाशी ना पार्कमध्ये गेल्या होत्या खेळायला, तर त्या पण आलेल्या आहेत. तर चला आपण त्यांना विचारू काय काय खेळाय तिथं, काय काय मजा केली. इथं चमकत येईल तिथे, इकडे या. खेळा तुम्ही पार्कमध्ये? आज रविवारचा दिवस होता सुट्टीचा, आहे का ना? काय काय खेळ तिथं? तिथं आम्ही घसरगुंडी खेळ, झोका खेळलो, हा होय. पकडून पकडाय खेळलो, छुपून छुपाय खेळलो. हा होय. शिवांशी तू काय खेळली? झुला खेळली बाई. आणि अजून काय खेळली? घसरगुंडी घसरगुंडी पण खेळली ना? हा. आणि तिथं ते झोके होते बघ, ते दोरीचे ते साखळीचे ते खेळे का? तो तुटला होता एक, तो जाळीचा तो नीट केला का झालचा? तसाच आहे का? त्याच्यावर आम्ही नाचत होतो. हा वय.
आज बघा सुट्टीचा दिवस आहे ना, दीदीला पण स्कूलला सुट्टी आहे ना, तर मग सकाळी आवरून म्हणलं होतं त्यांना जागडीवर खेळायला गेल्या होत्या दोघी जणी, पण शिवांशी पण घरी रोज काय होतं बोर होती आणि ती पण एकटीच राहते, मग खेळायला काही कोणी नसतं. तर मग दीदीला म्हणलं जा तिला घेऊन घडीभर खेळायला बाहेर, आणि तिला पण थोडं खेळायला होईल. ती काय करती म्हणजे खेळायला आहे ना, मी घेऊन जायला काय नाही, पण एकदा तिला घेऊन गेलं ना ते रोजच जा म्हणते. पण आता आहे ना थोडं थंडी म्हणलं 1 महिन्यानी आहे ना मी घेऊन जात जाईन तिला मग बाहेर. संध्याकाळी टायमाला मग घेऊन जात असते मी तिला. थोडं फिरून आणलं ना मग चांगलं राहतं. ऐक ना शिवांशी, कुठे गेली तू आज? बाईकडं खेळायला गेलती ना? कुठे गेलती खेळायला? घसरगुंडी खेळायला गेलती ना? हा. आणि दीदीने तुला आज वडलं का? आज नाही वडलं? हा. आणि ते भैया खवळत तुला? कोणता भैया खवळतो? ते भैयाच नाही त्याच्यात आजोबा हा कुठं आलाय तो? कोणता होता? हरियाणा. हरियाणाचा. गावाकडे गेली असते ते मग. हा. घसरगुंडी खेळून नाही दिली बाई. पोरं होते का नाही खेळायला पार्क मध्ये? लय मजा आली आज? होय दीदी आज खेळली का लई? हा मग काय झालं सांग काय झालं ही बरं का आम्ही ना गेलो खाली त्या आंटी पैसे थांबायचे मग नाही का त्याची पैसे लय वेळ बसला आम्ही जाऊन ही पार्कमध्ये जात ना त्याच्यानंतर म्हणलं पार्कमध्ये मग ती गेली आज आली पार्कमध्ये ती आली का अर्ध्या रस्त्यात आली आणि लगेच म्हणजे मम्मी काय जायचे म्हणजे मम्मी काय जायचे मग आली नव्हती तिला घेऊन त्याच्यानंतर मी गेले नंतर तिथं गेल्यावर मम्मीकडे जायचं म्हणली तू? हा. पार्क मध्ये खेळायला जायचंय. तिथं गेल्यावर खेळ नाही का तुम्ही आजले? घसरगुंडी, झोका, अजून तिथं काय काय होतं खेळायला? लई आहे तिथं खेळायला. असं वरती जा खाली जा असं बसायचं आहे ना, घोडा पण आहे आणि असं गोल गोल फिरायचं पण आहे ना, आहे ना? हा. बारकाले पोर नव्हते ते खेळायला तुला? नव्हते? विहान भैया नव्हता होय? हा. दीदी काय म्हणती? मी एवढी गोरी कमून नाही म्हणते, आहे ना तुझ्यासारखी? काय म्हणते? उभा राहा. माझा पाय दुखायला लागला. उभा राहा शिवाची. पडून तुकडा अशा याच्यावरती नीट बसले नव्हते. तिच्या म्हणे बाई शिवायची तू कोणती क्रीम लावती? हे लावी ती बाई. मेकअप करते का तुला? हा. दीदीला म्हणाव मी आहे ना क्रीम लावी ते मेकअप करते म्हणाव म्हणून मी लय गोरी म्हणाव. तू पण करीत जा मग तू पण गोरी बशी. गोरी आहे दीदीला म्हणाव तू पण. हा तू पण माझ्यासारखीच गोरी आहे. फ्रेंड्स तुम्ही सांगा मग गोरी कशावर ओके. गोरी आहे तू. सावळं कशाला म्हणते तर लई म्हणजे काळ असं त्यांचा कलर बघ लई असं हे राहतो. जास्त काळे काळे दिसतात बघ त्याचे लई बी नाही असे काळे दिसते तर मग त्यांना म्हणते तर माहिती का? शिवांशी आता घरात आहे आणि शिवांशी कुठं जात नाही बाहेर काही नाही, आहे ना शिवांशी? त्याच्यामुळे तशी आहे तू. तर चला आवरून घेतलंय सगळं काम आणि ती जेवण आणि ती पण केलं. हे घेऊन आल्यानंतर नंतर जेवण ती पण केलं आणि आता काही नाही. मग आजचा व्हिडिओ एवढाच. तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुम्हाला जर माझे व्हिडिओ जर पाहायला जर आवडत असेल तर कमेंटमध्ये होय असं लिहा. तर भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत हसत राहा, मजेत राहा. बाय बाय.